रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी. माऊली संत तुकोबारायचा एक प्रसिद्ध अभंग आपल्याला चर्चेसाठी घ्यायचा आहे. अभंग असा आहे पहा. लटिके हासे लटिके रडे, लटिके उडे लटिक्या पे. लटिके माझे लटिके तुझे, लटिके ओझे लटिक्या पे. लटिके गाय लटिके ध्याय, लटिके जाय लटिक्या पे. लटिका भोगी लटिका त्यागी, लटिका जोगी जगमाया. लटिका तुका लटिक्या भावे, लटिके बोले लटिक्या सवे. लटिका तुका लटिक्या भावे, लटिके बोले लटिक्या सवे. असा संत तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराज काय म्हणतात पाहूया. लटिके हासे लटिके रडे, लटिके उडे लटिक्या पे. आता या अभंगाचा सरळ सरळ जर अर्थ घेतला, शब्दार्थ, तर अतिशय सरळ आहे. परंतु याचा भावार्थ जर पाहिला तर भावार्थ मात्र खूप वेगळा आहे माऊली. महाराजांना म्हणायचं काय यामध्ये. या ठिकाणी लटिका म्हणजे खोटा. या व्यवहारी जगामध्ये माणूस खोटा हसतो, खोटाच रडतो आणि खोट्याच लोकांसोबत खोटे खोटे सर्व व्यवहार तो करत असतो. यामधलं सत्य काहीही नसते. खोटाच नाचतो सुस्ता, तो नाचतो उड्या मारतो, ते सुद्धा खोटच असते, मिथ्या. पुढे महाराज म्हणतात, लटिके माझे लटिके तुझे, लटिके ओझे लटिक्या पे. माझं हे तुझं, हे सर्व सुद्धा खोटंच आहे. माझं तुझं जे आपण करतो ते सुद्धा खोटंच आहे, ते सुद्धा खरं नाही, लटिका आहे. आणि लटिकच हे ओझंच आपण, दुसऱ्याचं ओझं, खोटं ओझं हे डोक्यावर घेऊन फिरत असतो. ओझंही खोटं, आपणही खोटं, ते सर्व खोटंच खोटं, सर्व लटिकच लटिक. लटिका गाय लटिका ध्याय, लटिके जाय लटिक्या पे. गायन सुद्धा खोटं, ध्यान धारणा सुद्धा खोटी, आणि सर्व खोटंच असल्यामुळे हा खोटाच कोणाकडे जातो तर खोट्याकडेच जातो. लटिका लटिक्याकडेच तो जात असतो. लटिका भोगी लटिका त्यागी, भोगणारा लटिका, त्याग करणारा सुद्धा लटिका, त्यागी सुद्धा लटिकाच. आणि जोगी जो आहे तो जोगी सुद्धा लटिकाच. वनामध्ये राहून तपश्चर्या करणारा तोही लटिकाच म्हणतात महाराज. जोगी आहे तो सुद्धा लटिकाच, त्याग करणारा लटिका, भोगणारा लटिका. आणि हे जे आहे हे सर्व काय जगत माया आहे, जगमाया आहे. पुढे महाराज म्हणतात, लटिका तुका लटिक्या भावे, लटिक्या बोले लटिक्या सवे. महाराज म्हणतात की या खोट्या लोकांसोबत मी जे बोलतो ते मी सुद्धा खोटाच, माझा भाव सुद्धा खोटाच, आणि मी खोटा खोटा या लोकांसोबत बोलत असतो. आता असं म्हणायचं आहे का महाराजांना. माऊली हा व्यावहारिक अर्थ झाला, शब्दार्थ झाला. महाराजांना यामध्ये काय म्हणायचं आहे तर महाराजांनी अतिशय म्हणजे त्रिकालबाधित सत्य असं या अभंगामधून सांगितलेलं आहे. ते सत्य कोणतं तर जे वेदांनी सांगितलेलं आहे, शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे, ते म्हणजे ब्रह्म सत्यम जगत मिथ्यम. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या हे तत्व महाराजांनी या अभंगामधून सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी सत्य काय आहे तर ब्रह्म सत्य आहे. ब्रह्म जे निर्गुण निराकार, या भौतिक जगाच्या पलीकडला, यावर कंट्रोल ठेवणारा, याचा नियंता, याचा निर्माता. हे भौतिक जग केवढं आहे
अनंत आहे, अनंत. विश्वाचा पसारा अनंत आहे, आपण पाहू शकत नाही तोपर्यंत. असंख्य आकाशगंगा आहेत, असंख्य तारे आहेत, आपण ते मोजू शकत नाही. असं हे विश्व. या विश्वावर नियंत्रण ठेवणारी जी शक्ती आहे तो विधाता, जे सर्व त्याचं आणि शाश्वत तो आहे. मग इतर जे सर्व आहे, आपल्या इंद्रियांनी ज्याचं ध्यान होते ते काय, तर ते सर्व मिथ्या आहे, मिथ्या आहे. आता या ठिकाणी मिथ्या आहे, लटिका आहे, खोटा आहे, याचा अर्थ ते नाहीच असं त्यांना म्हणायचं नाही माऊली. मिथ्याचे अनेक अर्थ आहेत. मिथ्या या शब्दाचे अर्थ अनेक आहेत. जसं मिथ्या म्हणजे खोटं, असत्य, अवास्तविक, भ्रामक किंवा भासमान. भ्रामक किंवा भासमान. एका ठिकाणी मिथ्याचा अर्थ चुकीचा विचार असं सुद्धा दिलेला आहे. म्हणजे भौतिक जग जे आहे, इंद्रियांना भासणारं जे जग आहे ते कसं आहे, तर परिवर्तनशील आहे. परिवर्तनशील, सतत बदलतं, सतत बदलत असते. क्षणाक्षणाला, प्रत्येक वेळेला त्यामध्ये बदल होत असतो. नथिंग इज परमनंट इन दिस वर्ल्ड. एव्हरीथिंग इज चेंजिंग अँड ओनली चेंज इज द परमनंट. परमनंट काय आहे, शाश्वत काय आहे, तर बदल हाच फक्त शाश्वत आहे या विश्वामध्ये. मग शाश्वत शेवटी शक्ती जी कोणती आहे या विश्वाच्या मागे, तर तो ब्रह्मा. आणि ब्रह्मा सत्य आहे. इतर सर्व काय भ्रामक आहे, भासमान आहे. भ्रामक आहे, भासमान आहे. आता जसं आपण बऱ्याच वेळा न दिसणारी, म्हणजे डोळ्याने दिसते ते सर्व सत्यच असते असं नाही. आपण म्हणतो कानीने ऐकलं ते असत्य असू शकते, परंतु डोळ्यानं पाहिलेलं सत्य असू शकते, सत्य असते. परंतु ते सुद्धा कधी कधी सत्य नसते. एक गोष्ट सांगतो, छोटीशी गोष्ट अशी आहे पहा. आजोबा आणि नातू बाजारामध्ये गेले. बाजारात गेल्यानंतर मोठा बाजार होता. पहिल्यांदाच नातूला बाजारामध्ये नेलं आणि तिथे अनेक खेळणी होती. त्या अनेक खेळण्यांमध्ये नकली साप सुद्धा होते विकायला. नकली साप, अगदी जिवंत सापासारखे दिसणारे मिळतात, माहिती आहे तुम्हाला, रबराची. नातवाने हट्ट धरला की हा साप मला घ्यायचा, हा नकली साप मला घ्यायचाच. आजोबा नाही म्हणाले, अरे सापासोबत काय खेळतोस, घेऊ नको, तू भिवून दिशील लोकांना. हा म्हणाला, नाही आजोबा मी खेळतो. मग यांनी सांगितलं घे, परंतु घरी गेल्यावर मलाही बोलतील आणि तुलाही बोलतील हे काय घेऊन दिलं म्हणून कोणाला दाखवायचा नाही. तो जो नकली साप आहे तो कोणाला दाखवायचा नाही, दळवून ठेवायचा. यानं कबूल केलं, ठीक आहे दळवून ठेवतो, घरात कोणालाच माहीत करत नाही. आता आजोबा आणि नातू यांचं नातं तुम्हाला माहिती आहे माऊली. नातू म्हणजे दुधावरची साय असते. तेव्हा हा जो नातू आहे, हा नातू आजोबाकडे झोपायचा. तेव्हा हे घरी आले. घरी आल्यावर बाजार वगैरे ठेवून दिला आजोबांनी. बोलणं वगैरे झालं आणि रात्र झाली. रात्र झाल्यानंतर मग हा जो नातू हा आजोबाकडे झोपायचा. नातू त्या सापासोबत खेळला आणि झोपी गेला. परंतु झोपण्यापूर्वी यानं काय केलं, तो जो साप आहे तो आजोबाच्या छातीवर ठेवून दिला. उन्हाळ्याचे दिवस, आजोबा म्हणजे अंगावर न घेतात झोपले होते. तो साप यानं धरला आणि आजोबाच्या छातीवर ठेवून दिला. शांत झोपले होते आजोबा. नातू सकाळी उठला. सकाळी उठल्यानंतर परत थोडासा खेळला आणि साप त्याच्या छातीवर ठेवून दिला.
बाकी लोक कामामध्ये लागले होते सर्व. नातू उठला नाही, निघून गेला खेळायला. आता तिकडून आली आजी. आजी आल्यानंतर आजीनं पाहिलं तर आजोबाच्या छातीवर साप. आता जसजसा आजोबा श्वास घेत सोडत तसतसं तो साप हालताना दिसे. साप अगदी खरोखरचाच भासत होता त्या खोलीमध्ये. आजी घाबरली, धावतच गेली, बोलणंही सुचना, माय काय करू. मग बाहेर गेले आणि लोक गोळा केले की या म्हाताऱ्याच्या छातीवर काय साप आहे, साप. आणि चांगला विषारी साप दिसतो, मोठा आहे बापा, काय करू आता सांगा. झालं, काळ्या घेतल्या, कोणं काही घेतला आणि आले त्या खोलीच्या तोंडाशी. पाहतात तर आजोबाच्या छातीवर साप. लोक जमा झाले, 10-12 लोक, घरातली सर्व मंडळी. सर्वांचे श्वास रोखले गेले. काळीनं माराव तर हा म्हणजे आजोबाला रट्टा बसेल, आजोबा सापानं मर्याऐवजी काळी नाही मरू शकतात. किंवा दुसरी गोष्ट अशी, साप जर खवळला तो आजोबाला चावेल. काय करावं काही सुचत नव्हतं. सर्वांचे अगदी म्हणजे 12 वाजले होते. तो म्हणायचा तू पुढे जा, तो म्हणायचा तू पुढे जा. कोणीच पुढे जायला तयार नाही आणि साप पकडायलाही कोणी तयार नाही. गर्दी जमा व्हायला लागली, सर्व घाबरलेले. एवढ्यात नातूबा बाहेर खेळत होते, आले खेळून मातीनं भरलेले आणि आतमध्ये घुसले गर्दीत. त्याला माहीत होतं की हा जो साप हा नकली आहे. निघाले तो पकडायला, मी पकडतो म्हणे. परंतु त्याला त्याची आई नंतर त्याची आजी कोणीच जाऊ देत नव्हतं. शेवटी हा सुटला कसा तरी त्यांच्या हातातून, गेला आणि सहजपणे तो साप आजोबाच्या छातीवरचा त्यानं पकडला. 10-12 वर्षाचं मूल आणि त्यानं एवढा मोठा साप हातात पकडला. हे लोक भ्याले आणि मागं सरकले सर्व. आता काय होते काय नाही. परंतु त्याला खात्री होती की हा जो आहे साप खरा आहे का, खरा नाही, खोटा आहे. पकडला आणि आला बाहेर. आणि मग सर्व लोक त्याला बोलायला लागले, माऊली इथे सापच होता, परंतु खऱ्याचा भास निर्माण करणारा खोटा साप होता. खऱ्याचा भास निर्माण केला त्याने, परंतु साप खरा होता का, साप खरा नव्हता, साप खोटा होता. तसं तुकाराम महाराज म्हणतात हे सर्व जग जे आहे ते कसं आहे, खोटं आहे, लटीक आहे. आणि या जगामधले लोक व्यवहारामध्ये खोटे हसतात, खोटे रडतात आणि खोट्याच उड्याही मारतात. त्याग करणारा खोटा, भोगणारा खोटा. आणि हा सर्व मायेचा पसारा आहे, मायेनं निर्माण केलेला पसारा आहे. ईश्वराची ती माया आहे, जगन्नियतेची माया आहे. आणि या मायेच्या पसाऱ्यामध्ये, विश्वामध्ये, संसारामध्ये मग या खोट्या लोकांसोबत खोट्या भावानं मी सुद्धा लोकांशी बोलत असतो, म्हणून मी सुद्धा खोटाच, असा याचा अर्थ महाराजांनी सांगितलेला आहे. मग सत्य काय तर ब्रह्मसत्य. ब्रह्म जे आहे ते सत्य आहे, शाश्वत आहे, अपरिवर्तनशील वास्तव आहे. इतर सर्व परिवर्तनशील आहे, बदलत आहे, चेंजिंग आहे. बदल हा होत असतो आणि हा बदल जो होत असतो त्यामुळेच सर्व बदलतं असते, मिथ्या असते. आता आहे ते थोड्या वेळानं नसते. जसं या गोष्टीमधला साप जे 1 मिनिटापूर्वी त्या मुलानं हातात पकडण्यापूर्वी तो म्हणजे सर्वांसाठी संकट होता आणि यानं हातात पकडण्याबरोबर त्या मुलाला म्हणजे बोलायला लागले. सर्वच चित्र बदललं. जे परमनंट काही आहे का, परमनंट भासमान असते सर्व या नकली सापासारखं. तेव्हा आता हा संसार म्हणजेच भ्रम आहे माऊली, असं संत तुकोबाराय म्हणतात. आणि या ब्रह्माच्या मायेनं हे सर्व भ्रम निर्माण झालेले आहेत, परंतु ईश्वराचीच निर्मिती आहे. आणि ईश्वराची निर्मिती आहे म्हणून ती आहेच, फक्त बदलती आहे.
आपल्याला त्यामध्ये गुरफटवून ठेवण्यासाठी आहे. असं असलं तरी यामध्ये त्याचे काही नियम आहेत, त्यात जगायचं तर काही नियम आहेत. आणि ईश्वराची प्राप्ती करायची असली, ब्रह्मा जर समजून घ्यायचा असेल, ब्रह्म्याचं ज्ञान जर मिळवायचं असेल, तर आपल्याला जो जन्म मिळालेला आहे, मी जन्म मिळालेला आहे म्हणतो, आपण जन्म घेतलेला आहे असं म्हटलं नाही. कारण जन्म आपण घेतला का? नाही. जन्म दुसऱ्यानं दिला, जन्म आपल्या आईबापानं दिला. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की जन्म मी घेतलेला आहे. जन्म नाही. आपल्याला जो जन्म मिळालेला आहे, आपल्याला जे शरीर मिळालेलं आहे अनुवंशिकतेनं, ते टिकवून ठेवणं, ते चांगलं ठेवणं, आपलं आरोग्य ठेवणं, हे आपलं आरोग्य चांगलं ठेवणं आपलं कर्तव्य आहे. आपली आहे ती बुद्धी जाग्यावर ठेवणं आपलं कर्तव्य आहे. आणि हे जे विश्वाचं ज्ञान आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. जसजसं आपल्याला समजते, जसजसं अवतीभोवतीचं ज्ञान आपल्याला व्हायला लागते, तसतसं आपल्याला जाणीव होते की आपल्याला जे ज्ञात आहे ते अतिशय कमी आहे आणि अज्ञातच जास्त आहे. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काहीही माहीत नाहीत, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जसजसं आपण समजून घेऊ तसतशी नम्रता आपल्या अंगामध्ये येते, तसतसा पेशन्स आपल्यामध्ये येतो, शांतता येते. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि हेच महाराजांनी या अभंगामधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा यामधलं लटिक्यांमध्येही लटिके, जे खोट्यांमध्ये जास्त खोटे, या व्यवहारामधले खरोखरचे खोटे हे शोधणं आपल्याला आवश्यक असते आणि त्यांच्यापासून सावध राहणं आवश्यक असते. माऊली, या खोट्यांपासून जर आपण सावध राहिलो नाही तर पुढे आपल्याला आत्मानंद मिळणे हे कठीण असते. कारण मायावी जगात जगणं सुद्धा लोक कठीण करून ठेवू शकतात. आणि म्हणूनच महाराजांनी यावरही एक अभंग लिहिलेला आहे, जो आपण पाहिला यापूर्वी. तोची लटिक्या माझी भला, हा अभंग या अगोदर पाहिला आहे आपण. तेव्हा हे लटिके जे आहेत, या लटिक्यांमधले खरे लटिके, व्यवहारामधले खोटेपणा करणारे, ते शोधून त्यांना ओळखणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे माऊली मायावी जगामध्ये. तेव्हा हे सर्व तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. भौतिक जग हे परिवर्तनशील आहे, भ्रामक आहे, हा अर्थ तुकाराम महाराजांना अभिप्रेत आहे. आणि हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सुद्धा नम्र व्हावं लागेल, ज्ञान मिळवावं लागेल. म्हणजे शाश्वत ब्रह्मज्ञान आपल्याला होऊ शकेल, त्या वाटेनं आपण जाऊ शकू. तेव्हा अतिशय सरळ शब्दामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे की ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. ब्रह्म सत्य आहे, जग मात्र म्हणजे इंद्रियाद्वारे जे आपल्याला दिसते ते सर्व काय मिथ्या आहे, भासमान आहे, परिवर्तनशील वास्तव आहे. आणि ब्रह्मा कसा आहे? ब्रह्मा हा अपरिवर्तनशील वास्तव आहे, अपरिवर्तनशील. हे सर्वात महत्त्वाचं. तेव्हा असा हा संत तुकोबारायांचा अतिशय सुंदर, शाब्दिक अर्थाने सुंदर आहे आणि भावार्थ तर खूपच सुंदर आहे माऊली. तेव्हा भावार्थ आणि अर्थ आपण याचा पाहण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल माफी असावी. यामध्ये काही जर अजून जास्तीची माहिती सांगता येत असेल तर ती मला जरूर सांगावी. या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये
मला कॉमेंट करून सांगा. काही चुकलं असेल ते सुद्धा सांगा, सूचना करा. तेव्हा रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी माऊली. परत एकदा हा गोड असा अभंग पाहूया. लटिके हासे लटिके रडे, लटिके उडे लटिक्या पे, लटिके माझे लटिके तुझे, लटिके ओझे लटिक्याचे, लटिके गाय लटिके ध्याय, लटिके जाय लटिक्या पे, लटिका भोगी लटिका त्यागी, लटिका जोगी जगमाया, लटिका तुका लटिक्या भावे, लटिके बोले लटिक्या सवे. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण.